रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। मोकाट कुत्री ही शहराची मोठी समस्या आहे। रात्री शहरात फिरताना कुत्री पाठलाग करतात, वाहनांसमोर आडवी येत असल्याने अपघात होत आहेत। शासकीय रुग्णालयातील नोंदीनुसार मागील महिन्यात 3 अपघात मोकाट कुत्र्यांमुळे झाले। न नोंदलेले वेगळे मोकाट कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक आदेश जारी केलाय। रेल्वे स्टेशन, बस स्थानक, शाळा, रुग्णालय, राष्ट्रीय महामार्गसह संस्थात्मक ठिकाणची मोकाट कुत्री हटवा, ती कुत्री स्थलांतरित करून विलगीकरण कक्षात ठेवा। या आदेशाची अंमलबजावणी केल्यास शहरातील 30,000 मोकाट कुत्रे हटतील। लोकसंख्येच्या 3% प्रमाण शहरात 36 ते 40,000 मोकाट कुत्रे आहेत। शास्त्री नगर येथील बस स्थानकात कुत्र्यांची झुंड दिसून येते। रेल्वे स्टेशन समोर, गणेश भवन समोर, हातगाड्यांच्या परिसरात मोकाट कुत्री दिसून येत आहेत। सिद्धेश्वर पशाला, हरिभाई देवकरण प्रशालेच्या मागील व पुढे होम मैदान परिसर कुत्री दिसतात। शासकीय रुग्णालयात मागील बाजूस कुत्र्यांच्या टोळीचा वावर असतो। देगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर मोकाट कुत्रा आडवा आल्याने अपघात झाला। शहरात मोकाट कुत्री किती आहेत याचा अंदाज महापालिकेस नाही। सरासरी शहराच्या लोकसंख्येनुसार 3% कुत्रे असतात। त्यानुसार शहरात 36 ते 40,000 मोकाट कुत्री असतील असा अंदाज महापालिका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सतीश चौगुले यांनी व्यक्त केला आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार ही कुत्री पकडून स्थलांतरित करावी लागतील। शहरात फिरताना पाहिल्यास शाळा, महाविद्यालय, न्यायालयाचा आवार, रुग्णालयात मोकाट कुत्रे दिसतात। महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या कमी होईल। महापालिकेने यासाठी कठोर पावलं उचलावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।